सकाळ झालेली आहे, गारवा तर भरपूर सुटलेला आहे. नको वाटतंय बाहेर पडायला, पण काय करावं, काम तर करावंच लागणार आहे. मी निघालो आहे मुफट देशने जाऊन शेतामध्ये. मला थोडंसं काम उरकून घ्यायचं आहे, कारण परत धाराशिवला जायचं आहे. धाराशिवरून नंतर परत कामावरती जायचं आहे. बरेचशी कामं आहेत, त्याच्यामुळे सकाळी थोडंसं शेतातलं लवकर काम करून घेतलं म्हणजे दिवसभर झंझट राहत नाही. चला मग आपण भेटू थोड्या वेळामध्ये. पाऊस एवढा पडलाय की इग्नाला काही कमीच नव्हतं. आत्ता कुठं पाऊस उघडल्यावर थोडासा गारवा सुटलाय. कांदा सुधारण्याची चिन्ह दिसत आहेत. तर कांदा लावूनही बरेच दिवस झालेला आहे, त्याच्यामुळे आता कांदा फुगण्यासाठी सध्या आपली फवारणी चालू आहे. सकाळी सकाळी असं फटदिशनी काम उरकून घेतलं म्हणजे दिवसभर आपल्याला पण बाकी कामं बघण्यासाठी आपला जीव मोकळा होतो. मी फवारलेला आहे 005234, जे की कांदा फुगण्यासाठी, कांद्याची वाढ व्यवस्थित होण्यासाठी फवारलेला आहे. याच्या साधारणतः आज एक फवारणी घेतलेली आहे. याच्यानंतर आणखीन एक 8 दिवसानंतर एक फवारणी आपण घेणार आहोत, जेणेकरून कांदा आपला व्यवस्थितरित्या वाढला पाहिजे. सध्या तुम्ही बघू शकता हा प्लॉट एकदम व्यवस्थित आहे, कारण पाऊस उघडलेला आहे, गारवा पण सुटलेला आहे. गारवा कांद्यासाठी पोषक असतो. कांदा सर्वांनाच खायला आवडतो, पण कांदा शेतकऱ्याचा कधी रेंदा काढतो तर कधी मध्यमवर्गीयांचं बजेट कोलमडतं.